हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तो सकाळ मस्त झालेली आहे. इथे चहा होतोय. गातासाठी दूध तापवत ठेवलेलं आहे. मी रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता, तो पण छान असा भिजलेला आहे. दूध गरम होतं तोवरती मी देवपूजा पूर्ण करते माझी आजची. तर सगळं साफ करून घ्यायचं आहे. हे वस्त्र जे आहे ते मी मेशोवरून मागवले होते. खूप छान आहेत ते. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा, मी लिंक शेअर करते. ही माझी छोटीशी रुक्माई तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. देवपूजा करून झाल्यावरती आता टर्न आहे खिचडी करायचा. त्यासाठी लागणारं सामान म्हणजे हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, मीठ सगळं काढून घेतलंय मी. तर आमच्या इथे 2 प्रकारच्या खिचडी होतात. एक खिचडी ज्याच्यामध्ये बटाटा नसतो आणि एक खिचडी ज्याच्यामध्ये बटाटा असतो. सो बटाटाला असणारी खिचडी माझ्यासाठी असते आणि बटाटा नसणारी खिचडी माझ्या हस्बंडसाठी असते, म्हणजे निलेशसाठी. सो बटाटा कट करून आधी तो तेलावरती मी
गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार, तो काढणार. त्याच्यानंतर रॉ खिचडी करणार, म्हणजे जिरे, मिरची आणि साबुदाणा, कूट, मीठ ते सगळं टाकून. आणि त्यांच्यासाठी खिचडी काढून ठेवणार एका डिशमध्ये. आणि बाकीच्या राहिलेल्या खिचडीमध्ये मी माझा जो बटाटा मी गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे तो ॲड करणार आहे. सो असे 2 टाईपचे खिचडी आमच्याकडे होतात. आणि या मॅडम आमच्या किचनपर्यंत पण पोचतात, कारण तिला सगळंच बघायचं असतं, मम्मा काय करते काय नाही. मग दे करायचं असतं मध्येच. मग तिला थोडंसं काहीतरी हातात द्यावं लागतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 2 खिचडी असतात. सो ही मी आहे ती माझ्या हस्बंडसाठी काढून ठेवते. आणि जे बटाटे आहेत ते राहिलेल्या सगळ्या खिचडीमध्ये आता मी मिक्स करणार आहे. खिचडी करून झाली, नैवेद्यसुद्धा दाखवून झाला देवासमोर. आणि ही आता माझी प्लेट. आणि इथे मी तिला विठ्ठल 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 कर असं सांगते, पण ती कॅमेरा बघून मे बी तिला नव्हतं करायचं. आणि अशी झाली आमची आषाढी एकादशी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.